सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमची आता PCM ग्रुपची सुद्धा आन्सर की आता रिलीज झालेली आहे. तुम्ही तुमच्या सीडच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आता आन्सर की तुम्हाला कशी चेक करायची आहे तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला कसे मार्क्स काउंट करायचे आहेत, तुम्हाला ऑब्जेक्शन कसं रेज करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले यायचं आहे तुम्हाला सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. आता ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ह्या इकडे एक ऑप्शन दिलेला असेल CET एक्झामिनेशन पोर्टल. तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा ऑप्शन येईल. तर ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. आता ह्या इकडे तुम्हाला कुठेही आन्सर कीचा ऑप्शन दिलेला नसेल. तुम्हाला ह्या इकडे एक ऑप्शन दिलाय ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणून. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा ग्रुप सिलेक्ट करायला येईल की नक्की तुम्हाला कोणत्या ग्रुपची आन्सर की चेक करायची आहे. आता तुमचा PCM ग्रुप आहे तर तुम्हाला ह्या इकडे PCM ग्रुप ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक इन्स्ट्रक्शनचा पेज ओपन होईल. आता हे इन्स्ट्रक्शन कशाबद्दल दिले आहेत तर हे इन्स्ट्रक्शन तुमच्या ऑब्जेक्शन रेझिंग बाबत दिले आहेत. आता जेव्हा तुम्ही आन्सर की चेक कराल तर तुमच्या आन्सर कीमध्ये काही क्वेश्चन्स असे असतील जे क्वेश्चन सीड सेलकडनंच रॉंग झालेले असतील. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची काही चुकी नसेल, बट ते क्वेश्चन सीड सेलकडनंच इनकरेक्ट झालेले असतील. आता जर तुम्हाला असा कुठला क्वेश्चन सापडला तर त्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. म्हणजे तुम्ही सीड सेलला चॅलेंज करू शकता की हा जो क्वेश्चन आहे हा तुमच्याकडनं म्हणजे सीड सेलकडनं चुकलेला आहे, ह्याचे आम्हाला बोनस मार्क्स पाहिजेत. तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. आता ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या 1000 रुपये म्हणजे 1000 रुपीज तुम्हाला पे करावे लागतात. म्हणजे सपोज जर तुम्हाला तुमच्या आन्सर कीमध्ये 5 क्वेश्चन असे सापडले जे सीड सेलकडनं इनकरेक्ट झालेले आहेत, सीड सेलकडनं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मिस्टेक झाली आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या 5 क्वेश्चनवर जर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्हाला टोटल 5000 रुपीज पे करावे लागतील. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 1000 रुपीज पे करावे लागतील. आता ह्या इकडे एक रूल चेंज झालाय. लास्ट डेला तो रूल होता, बट ह्या वर्षी तो रूल आता चेंज झालेला आहे. कोणता रूल चेंज झालाय तर तुम्ही ह्या इकडे बघू शकता. ह्या इकडे सीड सेलने क्लिअरली तुम्हाला मेन्शन करून सांगितलंय की जर तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपीज पे करावे लागतील. बट जर तुमचं ऑब्जेक्शन हे करेक्ट आलं, म्हणजे जर तुमच्या आन्सर कीमध्ये जे पण तुम्ही ऑब्जेक्शन रेज करताय हे करेक्ट आलं, म्हणजे जर तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं तर ते सीड सेल ॲनालाइज करतं की ते जे ऑब्जेक्शन आहे जे आपण स्टुडंटनी त्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज केलं आहे तर ते ऑब्जेक्शन करेक्ट आहे का, म्हणजे खरंच सीड सेलकडनं त्या ऑप्शनमध्ये काही चुकी झाली आहे का, तर हे सीड सेल पूर्ण ॲनालाइज करतं. आता जर सीड सेलला समजलं की येस आपल्याचकडनं म्हणजे सीड सेलकडनं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिस्टेक झाली आहे तर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे तुम्हाला सीड सेल बोनस मार्क तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं. आणि त्याच्यासोबत तुम्ही जे ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी 1000 रुपीज तुम्ही पे केलेले असतात तर ते 1000 रुपीज सुद्धा तुम्हाला रिफंड करण्यात येणार आहेत. हे तुम्हाला इन्स्ट्रक्शनवरती सीड सेलने क्लिअरली तुम्हाला मेन्शन करून दिलेलं आहे. आता जे पण इन्स्ट्रक्शन आहे तर हे तुम्ही ह्याकडे रेड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक प्रोसीडचं ऑप्शन दिलं आहे तर त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं. आता एकदा तुम्ही प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची आन्सर की ओपन होईल. म्हणजे तुमच्या सीडच्या एक्झाममध्ये जे पण तुम्हाला क्वेश्चन्स आले होते, जे पण तुम्हाला ऑप्शन्स आलेले होते तर ते सगळे क्वेश्चन ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला ह्या इकडे दिलेले असतील. त्याच्यासोबत त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं कोणतं करेक्ट ऑप्शन आहे आणि त्या क्वेश्चनचं तुम्ही कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलं तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या आन्सर कीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता ही आन्सर की तुम्हाला सेक्शन वाईज प्रोव्हाइड केली आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला फिजिक्सचा सेक्शन दिला आहे, त्याच्या खाली तुम्हाला केमिस्ट्रीचा सेक्शन दिलेला असेल आणि त्याच्या खाली तुम्हाला मॅथमॅटिक्सचा सेक्शन दिलेला असेल. सो फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स असे तुम्हाला सेक्शन ह्याकडे तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. आता तुम्हाला ह्याकडे कसं आयडेंटिफाय करायचं आहे की तुमचे कोणते क्वेश्चन करेक्ट आहेत आणि कोणते क्वेश्चन रॉंग आहेत हे तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता जर आपण ह्याकडे एक क्वेश्चन घेतला तर तुम्ही बघू शकता की ह्या क्वेश्चनच्या इकडे सगळे खाली त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, बट त्या ऑप्शनच्या बाजूला तुम्हाला काही नंबर्स दिलेत. आता हे नंबर काय आहेत, नक्की हे नंबर्स तुम्हाला का दिलेत तर एक तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक ऑप्शनचा हे ऑप्शन ID आहे. एक तुम्हाला युनिक नंबर दिलाय. हा जो युनिक नंबर आहे त्या पर्टिक्युलर ऑप्शनचा एक ID आहे. त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिलाय करेक्ट ऑप्शन म्हणून. आता करेक्ट ऑप्शन म्हणजे काय, जो तुम्हाला वरती क्वेश्चन दिलेला आहे त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तर तो ऑप्शनचा ID तुम्हाला ह्याकडे मेन्शन करून दिलेला असेल. एक तुम्ही लक्षात घ्या की डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन दिलेलं नसेल, तुम्हाला त्या ऑप्शनचा ID दिलेला असतो. तुम्हाला जो वरती प्रत्येक ऑप्शनच्या बाजूला ID दिलेत ना त्याच्यामधला कुठला ID करेक्ट आहे, कुठलं ऑप्शन करेक्ट आहे तर त्या ऑप्शनचा ID तुम्हाला ह्याकडे दिलेला असेल. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून. आता कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे काय की जो वरती क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय सिलेक्ट केलात, कुठलं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलात तर ते तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये दिलेलं असेल. आणि ह्या इकडे सुद्धा तुम्हाला ऑप्शनचा IDच दिलेला असेल. म्हणजे तुम्ही कुठलं ऑप्शनचा ID आहे तर हे तुम्ही वरतून कम्पेअर करून तुम्ही ह्याकडे चेक करू शकता. आता इकडे तुम्हाला मार्क कसे काउंट करायचे आहेत.
सगळ्यात पहिले हे तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री या 2 सब्जेक्टमध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1-1 मार्क आहे. म्हणजे जर तुमचा एक क्वेश्चन करेक्ट आला तर तुम्हाला 1 मार्क काउंट करायचा आहे. आणि मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. म्हणजे जर तुमचा एक क्वेश्चन करेक्ट आला मॅथमॅटिक्समध्ये तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे 2 मार्क तुम्हाला काउंट करायचे. तर अशी तुम्हाला मार्कांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता जर तुम्ही इकडे आन्सर की चेक करत असाल तर तुम्हाला काय कम्पेअर करायचं आहे की जो तुम्हाला करेक्ट ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे ह्या वरचा क्वेश्चनचा कुठला ऑप्शन करेक्ट आहे, जो तुम्हाला करेक्ट ऑप्शनचा आयडी दिलेला आहे त्याच्यासोबत जर तुमचा कॅन्डिडेट रिस्पॉन्सचा आयडी आहे, जर हे दोन्ही आयडीज जर तुमचे सेम असतील तर तुम्हाला हे समजायचं आहे की त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं ऑप्शन हे तुम्ही करेक्ट सिलेक्ट केलेलं आहेत आणि त्या क्वेश्चनचे मार्क तुम्हाला काउंट करायचे आहेत. आता जर तुमचा करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स ह्या दोन्हीचा आयडी वेगवेगळा असेल, म्हणजे करेक्ट ऑप्शनचा आयडी वेगळा आहे, कॅन्डिडेट रिस्पॉन्सचा आयडी वेगळा आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे समजायचं आहे की त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं ऑप्शन हे तुम्ही चुकीचं सिलेक्ट केलेलं आहेत आणि त्याचे तुम्हाला कोणतेही मार्क काउंट करायचे नाही आहेत. त्या क्वेश्चनला तुम्हाला 0 मार्क मिळाले. इकडे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तुम्हाला त्याच्याकडे 0 मार्क काउंट करायचे आहेत. सो जो पण ऑप्शन तुमचा करेक्ट असेल, जो पण क्वेश्चन तुमचा करेक्ट असेल त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे तुम्हाला मार्क ह्याकडे काउंट करायचे आहेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुम्हाला मार्क्स कसे काउंट करायचे. आता मी तुम्हाला ह्याकडे गुगल फॉर्म प्रोव्हाइड करतोय. त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आहेत. नक्की तुम्हाला फिजिक्समध्ये किती मार्क आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती मार्क आहेत आणि मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत, ओव्हरऑल PCM मध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत, त्याच्यासोबत तुमची कोणती एक्झामची डेट होती, कुठल्या शिफ्टला तुमची एक्झाम होती, तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या गुगल फॉर्ममध्ये फिलअप करायचे आहेत. तो मी तुम्हाला गुगल फॉर्म का फिलअप करायला लावतोय, कारण की तुम्ही जर तो गुगल फॉर्म ॲक्युरेटली फिलअप केलात तर आपण हे फाइंड आउट करू शकतो की तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी जास्तीत जास्त मार्क स्कोर केलेत, किती मुलांनी आउट ऑफ मार्क स्कोर केलेत, जर आउट ऑफ मार्क स्कोर करणारा असेल तर किती मुलांनी आउट ऑफ मार्क स्कोर केलेत. तर हे सगळं आपण ॲनालाइज करू शकतो आणि आपण तुमचे पर्सेंटाइल प्रेडिक्ट करू शकतो. कारण की बघा तुमचे पर्सेंटाइल हे शिफ्ट वाईज व्हॅरी होत असतात. तुमच्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलवर डिपेंड असतं की नक्की तुम्हाला किती पर्सेंटाइल हे मिळणार आहेत. त्याचसोबत तुमच्या शिफ्टमध्ये कोण टॉपर आहे तर त्याच्यावर सुद्धा तुमचे पर्सेंटाइल हे डिपेंड असतात. तर त्यासाठी मी तुम्हाला तो गुगल फॉर्म प्रोव्हाइड करतोय. तो गुगल फॉर्म तुम्ही सगळ्यांनी नक्की फिलअप करा. त्याच्याने आपण ॲनालाइज करू शकतो की नक्की तुम्हाला किती एक्सपेक्टेड पर्सेंटाइल हे मिळू शकतात. आता आपण ह्याकडे हे बघूया की नक्की तुम्हाला ऑब्जेक्शन कसं रेज करायचं आहे. जर तुम्ही आन्सर कीमध्ये नोटीस केलं असेल तर प्रत्येक क्वेश्चनच्या बाजूला इकडे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये काय दिलं आहे, रेज ऑर व्ह्यू ऑब्जेक्शन. तर ह्या इकडे तुम्ही जो ऑप्शनवर क्लिक करून त्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. म्हणजे जर मला वाटलं की हा जो क्वेश्चन आहे ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर मला ऑब्जेक्शन रेज करायचं आहे, मला वाटतं की हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन इनकरेक्ट आहे, जो CET सेलकडनं इनकरेक्ट झालेला आहे, मला चॅलेंज करायचं आहे की हा क्वेश्चन तुम्ही रिव्ह्यू करा आणि जर हा क्वेश्चन इनकरेक्ट असेल तर ह्याचे आम्हाला बोनस मार्क द्या. असं जर मला ह्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्हाला इकडे ब्ल्यूमध्ये ऑप्शन दिलं आहे रेज ऑर व्ह्यू ऑब्जेक्शन, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे काही डिटेल्स फिलअप करायला येतील की नक्की तुमचं ऑब्जेक्शनचा टाईप कोणता आहे, कुठल्या टाईपचं तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं आहे. तर तुम्हाला इनकरेक्ट क्वेश्चन म्हणजे जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वेश्चन काय इनकरेक्ट वाटत असेल, त्या क्वेश्चनमध्ये काही ना काहीतरी चुकी झालेली असेल, जर तो इनकरेक्ट तुम्हाला वाटत असेल तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस. जर तुम्हाला असा कुठला क्वेश्चन दिसला की तो पर्टिक्युलर क्वेश्चन हा आउट ऑफ सिलेबस आहे तर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर सुद्धा तुम्ही ह्याकडे ऑब्जेक्शन रेज करू शकता. त्याच्यानंतर ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट. जर तुम्हाला असा कुठला क्वेश्चन सापडला ज्याचे सगळे ऑप्शन इनकरेक्ट आहेत, एक सुद्धा ऑप्शन करेक्ट नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही ऑल ऑप्शन इनकरेक्ट ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. मल्टिपल करेक्ट आन्सर्स म्हणजे जर तुम्हाला वाटलं की एकापेक्षा जास्त आन्सर करेक्ट आहे, म्हणजे जे CET सेलने करेक्ट ऑप्शन दिलं आहे हे तर करेक्ट आहेच, बट त्यासोबत मी जे दुसरं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे ते सुद्धा करेक्ट आहे, तर त्या केसमध्ये पण तुम्ही इकडे ऑब्जेक्शन रेज करू शकता. आणि इनकरेक्ट जर तुम्हाला इनकरेक्ट सापडली तर तुम्ही त्या तिकडे ऑब्जेक्शन रेज करू शकता. तर हे इकडे ऑब्जेक्शनचे टाईप आहेत. सो जर तुम्हाला इनकरेक्ट क्वेश्चन सापडला तर सिम्पली तुम्हाला इकडे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्लीज एंटर रिझन फॉर ऑब्जेक्शन. म्हणजे नक्की तुम्ही ऑब्जेक्शन का रेज करताय, त्या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये काय मिस्टेक आहे, त्याचं रिझन काय आहे, तर ते रिझन तुम्हाला इकडे लिहायचं आहे. बट तुम्ही इकडे एक लक्षात घ्या की तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहून दिलं आहे मॅक्झिमम 500 कॅरेक्टर्स. म्हणजे तुम्हाला 500 कॅरेक्टर्समध्ये त्या क्वेश्चनमध्ये ऑब्जेक्शन रेज करायचं रिझन काय आहे तर ते तुम्हाला इकडे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट. आता सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे काय की जो क्वेश्चन तुम्ही ऑब्जेक्शन म्हणून रेज करताय, ज्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करताय, जर त्या क्वेश्चनचं एक आन्सर तुम्हाला जर सापडलं असेल, म्हणजे जर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं ऑप्शन दिलेलं आहे, त्या पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्हाला दिलेलं आहे, टेक्स्टबुकमध्ये त्याचा आन्सर करेक्ट आहे, बट CET सेलने त्याच क्वेश्चनचा आन्सर ह्या इकडे वेगळंच दाखवलं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर टेक्स्टबुकचा पेजचा फोटो काढून तुम्ही ह्या इकडे अपलोड करू शकता.
ओनली PDF, इकडे तुम्हाला PDF ॲक्सेप्टेबल आहे, तुम्ही इकडे फोटो अपलोड नाही करू शकत. म्हणजे जो तुम्ही फोटो काढाल तर त्याची तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मॅक्झिमम साईज 1 MB म्हणजे 1 MB त्याची साईज असली पाहिजे. तर ह्याकडे चूज फाईलवर क्लिक करून तुम्ही कॉम्प्युटरवर सेव्ह करून ते फाईल ह्याकडे तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर आहे रेफरन्स. नक्की कुठला रेफरन्स आहे ते बुकमध्ये तुम्ही अपलोड करताय का, म्हणजे बुकचा रेफरन्स आहे का, की कुठली ऑथेंटिक और ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटची लिंक किंवा या इकडे बुक ह्याकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे बुक टायटल और वेबसाईट लिंक, त्या बुकचा टायटल काय आहे किंवा वेबसाईट जर अपलोड करत असाल, वेबसाईटची लिंक जर तुम्ही सिलेक्ट करी असेल तर तुम्हाला इकडे वेबसाईटची लिंक तुम्हाला इकडे पेस्ट करायची आहे. त्याच्यानंतर ऑथर नेम, त्या बुकचा ऑथर कोण आहे त्याचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. एडिशन कुठलं आहे तर ते तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि रेफरन्स पेज, नक्की कुठल्या पेजवर ते रेफरन्स आहे तर ते सुद्धा तुम्हाला ह्याकडे लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं तुम्ही फिलअप करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या इकडे सेव्ह करायचं आहे. आता सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती यायचं आहे. सगळ्यात वरती तुम्हाला इकडे ऑप्शन मिळेल व्ह्यू ऑब्जेक्शन समरी, ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला ह्या इकडे सगळे ऑब्जेक्शन बघायला मिळतील. म्हणजे ज्या पण क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलेले आहेत तर ते सगळे ऑब्जेक्शन तुम्हाला ह्याकडे बघायला मिळतील. त्याच्यासोबत तुम्हाला त्या प्रत्येक ऑब्जेक्शनमध्ये तुम्ही जे पण डिटेल्स फिलअप केले होते तर ते सगळे डिटेल्स ह्याकडे येतील. त्याच्यानंतर स्टेटसच्या इकडे तुम्ही पे केलेत की नाही, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्शनचे अमाऊंट तुम्ही पे केलेत का, 1000 रुपीज पे केलेत का, तर ते पे केले की अनपेड आहेत तर ते तुम्हाला इकडे दिलेलं असेल. आणि जर तुम्हाला ते ऑब्जेक्शन डिलीट करायचं असेल, तुम्हाला त्याच्यावर कुठलंही ऑब्जेक्शन रेज नसेल करायचं तर सिम्पली तुम्ही ह्याच्यावर डिलीटवर क्लिक करू शकता. आता जर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला खाली मेक पेमेंटचं ऑप्शन दिलं आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन तुम्ही पेमेंट रेज करू शकता. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर ऑब्जेक्शन हे रेज होईल. आणि जर तुमचं ऑब्जेक्शन करेक्ट असेल, म्हणजे जर सीईटी सेलला वाटलं की येस ह्या ज्या मुलांनी ऑब्जेक्शन रेज केलं आहे हे करेक्ट होतं, सीईटी सेलकडनंच काहीतरी मिस्टेक झाली होती आणि त्यामुळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे बोनस मार्क्स हे मिळू शकतात. बोनस मार्क्स मिळतील, बट त्यासोबत तुम्ही जे 1000 रुपीज पे करताय ते 1000 रुपीज सुद्धा तुम्हाला रिफंड मिळणार आहेत. ज्या पण वेने तुम्ही पेमेंट करणार आहात त्याच वेने तुम्हाला ते 1000 रुपीज तुम्हाला रिफंड मिळणार आहेत. सो गाइस, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेलच की नक्की तुम्हाला आन्सर की कसे चेक करायचे आहे, त्याच्यावरती तुम्हाला मार्क कसे काउंट करायचे आहेत. आणि जर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन तुम्हाला कसं रेज करायचं आहे. ह्याच्या पुढे जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि नक्की तुम्हाला किती मार्क मिळाले फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत आणि ओव्हरऑल PCM ग्रुपमध्ये किती मार्क मिळाले आहेत तर हे मला नक्की सांगा. तुम्ही मला कसं सांगू शकता तर खाली मी एक गुगल फॉर्मची लिंक अटॅच करतोय, त्या लिंकवर क्लिक करून तुमचे जे पण मार्क्स आहेत, जी पण तुमची एक्झामची डेट होती, जी पण शिफ्ट होती तर ते सगळे डिटेल्स तुम्ही त्याच्याकडे फिलअप करा. त्यासोबत जर तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता. इंजिनिअरिंग आणि फार्मसी ह्या दोघांसाठीही आपली पर्सनल काउन्सिलिंग आहे. आणि या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला स्टार्टपासून ते पूर्ण एंड होईपर्यंत कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 कंप्लीट होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. तुमचे जे पण प्रायोरिटीज असतील, जे पण प्रेफरन्स असतील, म्हणजे जर तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे असेल, मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे असेल किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही कॉलेज पाहिजे असेल तर तुमच्या प्रेफरन्स आणि प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. त्यासोबत ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये भरपूर सारे लाईव्ह सेशन्स आणि वेबिनार सुद्धा कंडक्ट होणार आहेत. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग कशी जॉईन करता येईल तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला पिन करून दिलेलं आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड हॅव अ गुड डे.